नमस्कार मंडळी. तर आज आपण चटपटीत असा मस्त तर्रीदार छोले मसाला बनवणार आहोत, जो हॉटेलमध्ये किंवा धाब्यामध्ये मिळतो ना, अगदी तसा. पण त्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो आपण घरी तयार करणार आहोत. कोणत्याही मार्केटचा न वापरता घरी कसा तयार केला जातो ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला रेसिपीला स्टार्ट करूया. तर सर्वात आधी रात्री अर्धा कप छोले आहेत ते मी भिजत ठेवले होते. स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून मग त्यांना भिजत ठेवलं होतं. आता आपण एक मसाल्याची पोटली तयार करून घेऊया. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला तमालपत्री घ्यायची आहे 2 मोठ्या आकाराची. त्याच्यामध्ये जी मिरची असते सुकी मिरची ती 1 मधून कट करून त्याचा देठ काढून घेतलेली आहे. सोबतच 1 इंचसारखं दालचिनी आणि 1 चमचा आपल्याला जी घरात आपण वापरतो चहा पावडर, कोणत्याही ब्रँडची असू दे ती घालायची आहे. फक्त प्लेन घालायची, कोणत्याही इलायची वगैरे फ्लेवरची घालायची नाही. आणि त्याची छान अशी पोटली बांधून घ्यायची कोणत्याही कॉटनच्या कपड्यानी. ह्यानी काय होतं, आपल्या छोल्यांमध्ये छान असा मसाल्याचा फ्लेवर उतरतो आणि चहा पावडरमुळे ते असे मस्त डार्क रंगाचे तयार होतात, जसे हॉटेलमध्ये मिळतात ना, अगदी तसे. त्यामुळे ही ट्रिक नक्की फॉलो करा. ही पोटली एकदम टाईटली बांधायची, जेणेकरून आतमधलं साहित्य छोल्यांमध्ये येऊ दे नको, फक्त त्याचा फ्लेवर आहे तो आला पाहिजे यासाठी. आता कुकरमध्ये मी छोले आहेत ते पाण्यासकट घातलेत, कारण ते चांगले धुवून मी भिजत घातले होते आणि पाणी बऱ्यापैकी छोल्यांनी सोक करून घेतलं होतं, म्हणून वरून अर्धा ग्लास सारखं पाणी घातलंय. आपण जी तयार करून घेतलेली पोटली होती ती सेंटरला ठेवायची आहे आणि व्यवस्थित झाकण लावून शिटी लावून आपल्याला मीडियम गॅसवरती शिट्या करून घ्यायच्या आहेत. खूप गॅस बारीकही ठेवायचा नाही आणि मोठाही ठेवायचा नाही. मीडियम गॅसवरती मोजून 5 शिट्ट्या करायच्या, म्हणजे छोले आहेत ते परफेक्ट शिजले जातात आणि मॅश होत नाहीत, व्यवस्थित खडे राहतात यासाठी. तर शिट्या झाल्या होत्या, बघू शकता. कुकर शांत झाल्यानंतर मी ओपन केलं आहे आणि तुम्हाला मी छोले कसे शिजलेत हे दाखवते. असे एकदम बोटामध्ये घेतले ना, एक सहज असे मॅश झाले पाहिजेत, पण असे खडे खडे पाहिजेत. छोल्यांची डाळ वगैरे होता नाही, नाहीतर मग ती भाजीमध्ये छान दिसत नाही. आता जी आपण पोटली घातली होती ती चमच्याने अलगद बाजूला करून त्यातील जो रस आहे तो पिळून छोल्यांमध्ये घ्यायचा आहे आणि ही पोटली आता आपण बाजूला करून ठेवायची. आता आपण जो मसाला बनवणार आहोत, छोले मसाला, तो सांगते मी कसा बनवायचा. तर एका पॅनमध्ये 2 चमचे मी धणे घेतलेले आहेत, जे खडा धना असतो ते, 1 चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे, 9 ते 10 काळी मिरी आणि सुकी मिरची असते ती 1 घेतलेली आहे. हे चांगलं भाजून घ्यायचं. याच्यामध्ये अजून एक गोष्ट ॲड होते, ती म्हणजे मसाला इलायची. आमच्या घरामध्ये तिचा फ्लेवर एवढा आवडीने खाल्ला जात नाही, म्हणून मी ते घातले नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही घातलात तरी चालेल. मंद गॅसवरती आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचं आहे, म्हणजे छान असा त्याचा वास यायला लागतो, म्हणजे समजायचं की छान भाजून झालं आहे. की मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ, म्हणजे 1 चमचाभर मीठ घातलं आहे, 1 चमचा लाल काश्मीरी पावडर घालायचे, 1 चमचा आमचूर पावडर आणि 2 पिंचसारखं हिंग घालायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आमचूर पावडर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही छोले जेव्हा बनवता तेव्हा त्याच्यामध्ये गाळून घेतलेला लिंबाचा रस घातलात तरी चालेल, पण आमचूर पावडरनी मसाला आहे तो परफेक्ट तयार होतो. ह्या सगळ्या गोष्टी छान अशा भाजून झाल्या की आपल्याला कोणत्याही प्लेटमध्ये किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे, पण लगेचच वाटून घ्यायचं नाही, चांगलं गार होऊ द्यायचं, म्हणजे याची पावडर आहे ते एकदम परफेक्ट होते. तर मी मिक्सरचं भांडं बाजूला करून ठेवलं. आता आपण चॉपिंग करून घेऊया. तर कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण, कांदा, टोमॅटो ह्या सगळ्या गोष्टी मी घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून. आता आलं आहे ते असं उभं असं घेतलेलं आहे, कारण आपल्याला याचे स्लाईस असे पातळ स्लाईस कट करून घ्यायचे आहेत. म्हणजे जो ही धाब्यामध्ये तडका बसतो ना छोलेला लास्टला, त्यामध्ये मिरची आणि आल्याचाच तडका असतो मेन म्हणजे. तर त्यासाठी असं आलं असं लांबट लांबट कट करून घ्यायचं, बऱ्यापैकी लांबट, जेवढं शक्य होईल तितकं मी कट करून घेतलं आहे. आता उरलेलं आलं आहे ते असं चौकोनी कट करून घेतलं आहे आणि 4 मिरच्यांपैकी 2 मिरच्या आलं लसूण मिरची पेस्टसाठी आपण वापरणार आहोत आणि 2 मिरच्या आहेत त्याच्या मधून कट करायच्या आणि त्यांना म्हणजे त्याचे 2 भाग करून त्यांना मधून असं स्लिट करून घ्यायचं. म्हणजे आल्याचा जेवढा आकार आहे ना त्या आकारामध्ये मिरची कट करून घ्यायची, कारण मिरची आणि आल्याचा तडका आहे तो आपण लास्टला देणार आहोत. याने भाजी आहे ती दिसायलाही छान दिसते आणि खरंच याचा फ्लेवर खूप छान उतरतो. त्यामुळे शक्यतो ही स्टेप आहे ती स्किप करू नका, नक्की लास्टला तडका द्या. आता मी इथे 1 टोमॅटो घेतला आहे, म्हणजे अर्धा कप छोले मी भिजत ठेवले होते, त्यासाठी 1 टोमॅटोची प्युरी आहे ती इनफ होते. फक्त टोमॅटो छान रसरशीत पिकलेला घ्यायचा. आणि आता 2 जे मी कांदे घेतले होते ते दोन्हीच्या दोन्ही कांदे छान असे बारीक कट करून घ्यायचे, कारण ते आपण फोडणीसाठी वापरणार आहोत. शक्य होईल तितकं बारीक कट करायचं. आता आपली कटिंग आहे ती सगळी झालेली आहे. आता आपण जे छोटे छोटे कट करून घेतले होते मिरची, आलं आणि जी लसणीच्या पाकळ्या सोलून घेतल्या होत्या
त्यांना मी असं खलबत्त्यातून कुटून घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमधून फिरवून घेतलात तरी चालेल, पण याची खूप बारीक पेस्ट करायची नाही आहे. असं अडगत वाटून घ्यायचं आहे. कुठे लहान मोठं राहिलं तरी चालेल, जसं मी तुम्हाला दाखवते तसं. याने फ्लेवर खूप छान येतो. आता मसाले आहेत तेही गार झाले होते, त्यांनाही मिक्सरमधून मी छान फिरवून घेतले. शक्य होईल तितकं बारीक करायचं. बघू शकता किती छान कलर आला आणि याचा वाससुद्धा खरंच खूप छान येत होता जेव्हा मिक्सरचं भांडं मी ओपन केलं तेव्हा. आणि हा मसाला आहे तो मोठ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवून स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता. खरंच खूप छान मसाला तयार होतो. तुम्ही हा मसाला एकदा वापरलात ना तर मार्केटमधून आणणार नाही एवढं नक्की. आता आपण जे मिक्सरचं भांडं वापरलं होतं मसाल्यासाठी ते न धुता घ्यायचं आणि त्याच्यामधून टोमॅटो आहे तो फिरवून घ्यायचा. आता आपली सगळी तयारी झालेली आहे, प्युरी झालेली आहे, मसाला झाला आहे. तर आता आपण छोले आहेत ते फोडणीला टाकून घेऊया. तर त्यासाठी मी खोलगट अशी कढई घेतली, म्हणजे परतायला सोपं जातं. एक पळीसारखं तेल घ्यायचं आहे. तेल चांगलं तापू द्यायचं. मग याच्यामध्ये अर्धा चमच्यासारखं जिरं घालायचं. जिरं छान फुललं की मग आपल्याला चिरलेला सगळा कांदा आणि ठेचून घेतलेली आलं, मिरची आणि लसूण घालायचे. आता मात्र तेलामध्ये कांदा आणि पेस्ट आहे ती छान परतून घ्यायची. आलं आणि लसूण आहे तिचा कच्चेपणा पूर्ण मोडला गेला पाहिजे आणि कांदा आहे तो हलकासा ट्रान्सपरंट झाला पाहिजे. छान कांदा भाजला गेला की त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायचे. हळदसुद्धा अगदी 30 सेकंदसारखी आपल्याला शिजवून घ्यायची आहे फोडणीमध्ये, म्हणजे तिचा कच्चेपणा मोडतो. आणि मग आपल्याला हा सगळा मसाला आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे. सगळा मसाला घालायचा, कारण मी अर्धा कप छोलेसाठीच्या मापानेच हा मसाला बनवलेला आहे. आता मसालासुद्धा तेलावरती छान परतून घ्यायचा, म्हणजे मसाल्याचा फ्लेवर आहे तो फोडणीमध्ये छान उतरतो. छान असं परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टोमॅटोची करून घेतलेली जी प्युरी आहे ती घालायची. ती सुद्धा पाणी न घालता आपल्याला मीडियम टू लो गॅसवरती त्याला परतून घ्यायचं आहे, जेणेकरून तिने ऑइल रिलीज केलं पाहिजे. बघू शकता टोमॅटोची प्युरी चांगली शिजली गेली फोडणीमध्ये की मग आपल्याला उकडून घेतलेले जे छोले आहेत ते पाण्यासकट घालायचे आहेत, कारण पाण्यामध्ये सगळा फ्लेवर आहे. ते आपल्याला पाणी गाळून ठेवायचं नाही आहे. आता छोले घातल्यानंतर मसाल्यामध्ये त्यांना छान परतून घ्यायचं आणि चांगलं शिजू द्यायचं, कारण छोल्यांमध्ये सगळ्या मसाल्याचा फ्लेवर आहे तो आतपर्यंत उतरला पाहिजे. छोले आपण जेव्हा उकडत ठेवले होते तेव्हा छोल्यांमध्ये मी मीठसुद्धा घातलं होतं आणि मसाल्यामध्ये सुद्धा मीठ होतं, त्यामुळे अंदाज घेऊन इथे मीठ घालायचं आहे. मला इथे मिठाची गरज वाटली नाही त्यामुळे मी घातलं नाही. आता मी इथे कोथिंबीर आहे ती चिरून घेतली गार्निशिंगसाठी आणि अगदी 5 मिनटं शिजू द्यायचं आहे मसाल्यांमध्ये. म्हणजे छोले आहेत त्यांना, म्हणजे छान असा फ्लेवर आतपर्यंत उतरतो. आता आपण तडक्याची तयारी करूया. तर चमचाभर तेल घेतलेलं आहे मी तडका पॅनमध्ये आणि त्याच्यामध्ये मिरची आणि आलं आपण जे उभं कट करून घेतलं होतं त्याला छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये. मिरची चांगली शिजली गेली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि मग चमचाभर लाल काश्मीरी पावडर घालायची आहे. याने तडक्याला छान असा कलर येतो आणि छोले दिसताना खूप छान दिसतात आणि चवीलाही खूप छान लागतात. आता हा तडका आहे तो छोल्यांवरती आपल्याला असा ओतून घ्यायचा आहे. त्याने खूप छान चव येते छोल्यांना. मी सारखं सांगते, हा तडका आहे तो खरंच मिस करू नका. यानेच तर खरी टेस्ट येते धाब्यासारखी छोल्यांना. तडका आहे तो छान छोल्यांमध्ये मिक्स करून घेतला की पुन्हा एकदा आपल्याला 1 ते 2 मिनिट यांना शिजवून घ्यायचं आहे. लास्टला बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर टाकायची आणि तुम्ही बघू शकता किती छान आपली भाजी तयार झालेली आहे. ना जास्त थिन ना जास्त थिक, एकदम परफेक्ट. ही भाजी तुम्ही नान, कुलचे, भटुरे कशासोबतही खाऊ शकता. इवन चपातीसोबत सुद्धा खूप छान लागते. एकदा घरी नक्की ट्राय करा. आणि जो आपण छोले मसाला तयार केला होता तो अगदी ताजा करून घेतला होता, त्यामुळे त्याचा फ्लेवर आहे तो भाजीमध्ये खरंच खूप छान येतो. एकदा तुम्ही तो मसाला घरी नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला आवडला तर तुम्ही कमेंट करून मला सांगा की तो मसाला कसा वाटला. खरंच खूप छान वास येतो त्याच्यामधून. तर आपला छोले मसाला आहे, म्हणजे धाबा स्टाईल छोले आहेत ते बनवून तयार झालेले आहेत. तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज आहेत त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि पुन्हा भेटू. बाय बाय.